मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। अशा पद्धतीने ठेवून घेतलं, आता ह्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे। ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे, म्हणजे उलट होत नाहीये। आता इथे सर्वात आधी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। अस्तर जोडताना तुम्ही ते 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल आणि पूर्ण अस्तर प्लेनमध्ये जोडून घ्यायचं आहे। आता जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा एक बाजू परफेक्ट झाली। आता त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या सुद्धा बाजूचा अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा कट करून घेतलेला आहे। दोन्ही बाजू व्यवस्थित झालेले आहेत। आता कटोरी जोडतो ती बाजू अशी ठेवून घ्यायची, ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला, अस्तर ठेवून घ्यायचं ह्याच्यावरती अशा पद्धतीने, म्हणजे उलट होत नाहीये त्यासाठी। आता इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे। एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका आणि कपडा सुद्धा बघत जा आपल्या इथे प्लेनमध्ये आहे का, नाही तर बऱ्याच वेळा काय होतं गुड्या पडल्यासारखं होतं। हे पहा, एक बाजू परफेक्ट झाली। आता त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू वाटलंच तर पिना लावून घ्यायचा, म्हणजे काय होतं कपडा व्यवस्थित आपल्याला अस्तर सुद्धा जोडता येतं त्यासाठी, दोन्ही सुद्धा, म्हणजे कपडा सरकत नाहीये त्यासाठी। इथे आपली दुसरी सुद्धा बाजू जोडून झाली। आता जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा माझा शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकते व्यवस्थित आकारामध्ये। आता त्याच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा बाजूचा जेवढा माझा बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे अस्तरच्या बाहेरचा कपडा तेवढा इथे मी कट करून टाकते। दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाल्या। आता इथे आपल्याला गळ्याला मार्किंग करून घ्यायचं राहिलं होतं। इथे मी मटक्या गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आकार ठेवू शकता। हे पहा, अशा पद्धतीने इथे मी आकार दिलेला आहे। आकार कसा द्यायचा ह्याचा सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे पेपर कटिंगचा, त्या पद्धतीने तुम्ही ते आकार सुद्धा देऊ शकता। हे पहा, परफेक्ट आकार देऊन झाला। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। इथे मी आकार कट करून घेतला, बघू शकता अशा पद्धतीने इथे आपला आकार परफेक्ट आलेला आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता ब्लाऊज पिसाचा कपडा सुईचा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं, कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या। पिना लावून झाल्या। आता इथे मी अर्धा इंच पकडणार आहे। अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला इथे ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने सर्वात आधी इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अर्धा इंच पकडायला विसरू नका। व्यवस्थित झालेला आहे, पिना काढून घेते। आता इथे कमरेची सुद्धा बाजू अर्धा इंच पकडून आपल्याला पूर्णाची शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित झालं। आता इथे अस्तरच्या बाहेरचा कपडा कट करून टाकते, व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। जेवढा शिल्लक असेल तेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा ब्लाऊज पीस मधला कट करून टाकलेला आहे। आता थोडे थोडे कट देऊन घ्या, त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि गळा पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे सुईचं करून घ्यायचं। कट दिल्यामुळे काय होतं गळा व्यवस्थित होतो, आपला आकार व्यवस्थित येतो, त्यासाठी कट देऊन घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावरती। आता हे व्यवस्थित आकारामध्ये करून घेते, कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा। आता इथे काय करायचं एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याच्या आकारामध्ये।
पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण गळ्याच्या आकारानुसार इथे शिलाई देऊन घेतली. आता इथे कमरेच्या सुद्धा बाजूला एक शिलाई देऊन घेते. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना तुम्ही इथे 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. अस्तर पटकन जोडून होतं त्यासाठी. आता इथे बघू शकता जेवढा आपला बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे ना तेवढं इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे. व्यवस्थित आकारामध्ये माझा जेवढा बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला. व्यवस्थित झालं बघू शकता इथे. आता इथे मध्यावरती असं पकडायचं आहे, म्हणजे मध्य करून घ्यायचा. आता इथे बघू शकता आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला मार्किंग करून घ्या. एकसारखं झालं पाहिजे दोन्ही सुद्धा बाजू. आता इथे असं पकडायचं आणि इथून अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं. एक बाजू परफेक्ट झाली. आता त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू अशी पकडायची आहे आणि अर्धा इंच पकडायचं आहे खालच्या बाजूला म्हणजे कमरेच्या बाजूला आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण बंद करून घेते. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या. हे आपण कटिंग करताना सुद्धा मार्किंग केलं होतं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे. आता इथे मी लेस जोडून घेते. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे मी पूर्ण गळ्याला लेस जोडून घेते. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेते म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल. इथे आपली डबल शिलाई सुद्धा देऊन झालेली आहे बघू शकता. आता इथे मी सुंदर असे लटकन बनवून घेते. आपला हा गळ्यामधलाच कपडा आहे कट केलेला. आता फक्त आपल्याला ते अर्धगोल असा कट करून घ्यायचा आहे. हे अर्धगोल कट करून घेतला. आता मधून कट करून घेते. आता ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. कुठं बसते तिथं असं ठेवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने. आता हे मी मधून कट करून घेते म्हणजे दोन्ही बाजूंना 2 लटकन आपले तयार होतील. आता इथे ज्या पद्धतीने आपल्या इथे अर्धगोलमध्ये आकार आहे का त्या पद्धतीने सर्वात आधी जोडून घ्यायचं. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अर्धगोल आकारामध्ये पूर्ण जोडून घ्यायची हे अशा पद्धतीने. आता बाहेरच्या बाजूचा जेवढा शिल्लक कपडा आहे अस्तरच्या बाहेरचा तेवढा कट करून टाकायचा आहे. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा कट करून टाकला. आता थोडे थोडे कट देऊन घेते. कट देऊन झाले. आता हे सुईचं करून घ्यायचं म्हणजे पलटी करून घ्यायचं हे अशा पद्धतीने. म्हणजे पूर्ण शिलाई आपली आतल्या बाजूला जाईल आणि एकदम कडेकडेला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे वरच्या सुद्धा बाजूला म्हणजे धागे निघणार नाहीत आपले त्यासाठी. हे सुद्धा सुईचं करून घेते आणि अर्धगोल आकारामध्ये पूर्ण पॅक करून घेते. इथे सुद्धा वरच्या बाजूला. आता इथे लेस जोडून घ्यायची अर्धगोल आकारामध्ये. इथे मी लेस जोडून घेते म्हणजे लटकन दिसायला सुद्धा सुंदर दिसतील त्यासाठी. आता त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला पूर्ण लेस जोडून घेते. लेस जोडून झाली. आता इथे आपल्याला नॉड बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने अशी बरोबर मध्यावरती ठेवून अशी घडी करून घ्यायची आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. हे बघू शकता आपले हे सुद्धा सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. इथे आपले सुंदर असे लटकन तयार झाले. आता हे आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत
दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, कमी जास्त होत नाही, त्यासाठी एकसारखं मार्किंग करून घ्यायचं. आता हे आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण पॅक करून घ्या. आता इथे मी दुसऱ्यासुद्धा बाजूला लटकन जोडून घेते. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे आपले दोन्हीसुद्धा बाजूंचे लटकन जोडून झालेले आहेत. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, उलट होत नाही म्हणूनसाठी. आता इथे 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. वरच्या बाजूला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. खोलगट भाग परफेक्ट तयार होण्यासाठी. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू 1.5 इंच परफेक्ट बसायला बसणार. खोलगट भागसुद्धा परफेक्ट तयार होतो. वरच्या बाजूला 2.5 इंच वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. परत एकदा डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल. आता हे कट करायचं नसतं, अशी घडी करून घ्या आणि जोडून घ्यायचं पूर्ण. त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची. त्यासाठी सावकाश दाखवते, म्हणजे तुमचंसुद्धा कुठे चुकणार नाही आहे. आता अशी घडी करून घ्या आणि जोडून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचं. बघू शकता इथे आपला परफेक्ट असा खोलगट भाग तयार झाला. बसायला परफेक्ट बसणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. बघू शकता इथे व्यवस्थित झालेले आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. दुसरीसुद्धा बघू शकता इथे परफेक्ट असा आपल्या इथे खोलगट भाग तयार होतो. तुम्हीसुद्धा नक्की पद्धत वापरून बघायची आहे. एकदम अशी परफेक्ट पद्धत. आता इथे बघू शकता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली. आता इथे काय करायचं, अशा पद्धतीने ठेवून घ्या. ह्याच्यावरती अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि अर्धा इंच पकडत पकडत जोडून घ्यायची पूर्ण. खेचू नका, जोडायला परफेक्ट पुरते, खेचू नका. त्यासाठी सावकाश आणि आलवारमध्ये जोडून घ्यायची व्यवस्थित आकारामध्ये. आता इथे पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेते. पूर्ण पॅक झालेला आहे. आता बघू शकता हे अशा पद्धतीने इथे आपली पूर्ण कटोरी जोडून झाली व्यवस्थित गोल आकारामध्ये. त्यासाठी खेचू नका, नाही तर गुड्या पडल्यासारखं होतं. कटोरी जोडायला परफेक्ट पुरते, कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. अंतरसुद्धा व्यवस्थित राहिलेलं आहे आपल्या इथे. हे आकारसुद्धा बघू शकता. आता दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. हे असं ठेवून घेतलं आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. हे बघू शकता, असं ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडायचं आहे. खेचू नका. ज्या पद्धतीने आपल्या इथे कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीने जोडत जोडत घ्या. ही पद्धत नक्की वापरत जा. आता डबल शिलाई देऊन घेते. झालं व्यवस्थित. बघू शकता आता इथे हे व्यवस्थित गोलाकार आलेला आहे. फक्त सावकाशमध्ये जोडून घ्या, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. गुड्यासुद्धा पडत नाहीत अजिबात. आता इथे काय करायचं, एका लाईनीमध्ये असं एक शिलाई देऊन घ्या सर्वात आधी आणि एका लाईनीमध्ये कट करून टाका. हे अशा पद्धतीने जास्तीचं राहिलं तर ती पद्धत वापरू शकता. आता ह्यासुद्धा बाजूला थोडंसं आहे असं कट करून टाकायचं, म्हणजे एका लाईनीमध्ये दोन्हीसुद्धा बाजू करून घ्यायच्या, म्हणजे क्रॉसपट्टी व्यवस्थित होऊन जाते, कमी जास्त होत नाही त्यासाठी. आता इथे क्रॉसपट्टी उंच बाजू हुक आणि लूकपट्टीच्या बाजूला ठेवून घ्यायची. उंच बाजू खूप महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा काय होतं, जोडताना चुकतं. उंच बाजू हुक आणि लूकपट्टीच्या बाजूला असते. असं ठेवून घ्या, म्हणजे चुकत नाही. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली, ती बाजू त्या बाजूला ठेवून घेतली. आता असं ठेवून घ्या. अस्तर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं. जोडताना सुद्धा खूप महत्त्वाची आहे पद्धत ही. आता ही बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. अस्तर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं. उंच बाजू बघत जा फक्त. जोडताना चुकू देऊ नका फक्त. बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसपट्टीमध्ये कपडा कमी पडतो. मग अशा पद्धतीने आपल्याला ते क्रॉसपट्टीसुद्धा काढावी लागते.
ही परफेक्ट पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता इथे बघू शकता तिन्हीसुद्धा असं पकडायचं आहे, तिन्हीसुद्धा एकसारखं, कमी जास्त होऊ देऊ नका अजिबात. आणि अर्धा इंच पकडायचं इथे. कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच. आपण क्रॉसपट्टी कशी कट केली, घडी कशी मार्किंग केली, जोडायला परफेक्ट पुरली. बघू शकता अजिबात कमी पडणार नाही आहे. घडी त्या पद्धतीने काढू शकता. हे पहा आता इथं काय करायचं, अशी घडी करत करत घ्यायची ही बाजू. हे पहा हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. सोपं आहे एकदम. हे पहा मध्यभागी ठेवून घ्यायचं. आता ही आपली अस्तरची ह्याच्यावरती ठेवून घ्यायची, म्हणजे ब्लाऊज पिसाच्या क्रॉसपट्टीवरती ठेवून घ्यायची. आणि इथे सुद्धा अर्धा इंच पकडायचं. आपण जेवढं कटिंग करताना मार्किंग केलं होतं ना तेवढं तुम्हाला इथे पकडावं लागणार आहे. तेव्हा उंची फिटिंगच्या बाजूला कमी जास्त होत नाही. नाही तर बऱ्याच वेळा फिटिंगची बाजू कमी जास्त होते. हे पहा इथे सुद्धा व्यवस्थित झालं आणि इथे सुद्धा व्यवस्थित झालं. आता हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं, पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे शिलाई पूर्ण आतल्या बाजूला जाते आपली, वरच्या बाजूला राहत नाही आहे. आता इथं काय करायचं, शिल्लक असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये करून घ्यायची. झालं व्यवस्थित. आता दुसरी सुद्धा बाजू इथे मी तुम्हाला जोडून दाखवते. हे पहा असं ठेवलेलं आहे. हे पहा असं पकडायचं फक्त इथे. आता तिन्ही सुद्धा काय करायचं, अशा पद्धतीने पकडून धरायचं. थोडंसं पुढे पकडा आणि अर्धा इंच पकडते आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. तिन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं आहे. जोडून झालं. ही सुद्धा बाजू, ही सुद्धा बाजू. आता इथे अस्तरची क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्यायची. असं घडी करून घ्या, बरोबर मध्यभागी ठेवायचं आणि हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा. एकदम असं सोपं आहे, नक्की जमणार तुम्हाला. आता इथं अर्धा इंच पकडायचं. कटिंगमध्ये सांगितलं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं समजून, ती पद्धत नक्की वापरा ह्याच्यामध्ये, म्हणजे अजिबात फिटिंगच्या बाजूला अजिबात कमी जास्त होत नाही. आता हे मी सुईचं करून घेतलं. हे पहा बघू शकता झालं व्यवस्थित. आता इथे एका लाईनीमध्ये करून घ्या. शिल्लक असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. जोडायला सुद्धा पुरली, कोणताही प्रॉब्लेम अजिबात येत नाही. आता हुक आणि लूपपट्टी 2.5 इंचाची काढून घ्या. जेवढी उंचीला लागते तेवढी, थोडीशी जास्त काढा, कारण की काय आहे ना आपल्याला खालच्या बाजूला ना घडी करून शिलाईसुद्धा द्यावी लागते म्हणूनसाठी. आता इथे सर्वात आधी हुकपट्टी जोडून घ्यायची. असं घडी करून घ्यायचं आणि पूर्ण जोडून घ्यायचं. आता इथे मी दाबटीपसुद्धा टाकून घेते. दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या पट्टीवरती आली पाहिजे. अशा पद्धतीने पकडायचं ह्या बाजूला. ही झाली उलट बाजू. आता असं पकडायचं आणि अशी घडी करून घ्यायची, म्हणजे पूर्ण धागे आतल्या बाजूला जातात. थोडंसं बंद करून घेतलं आणि मध्यभागी बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची. हे पहा थोडंसं जास्त आहे शिल्लक, असं कट करून टाकायचं. पट्टी जास्त असेल तर अशी कट करून टाकली तरीसुद्धा चालते. आणि सावकाशमध्ये कट करून घ्यायची. आता इथे दुसरीसुद्धा पट्टी उलट बाजूने जोडावी लागते. लूप पट्टी असते आपली, अशी पकडायची आणि जोडून घ्यायची. असं घडी करून घ्या. थोडंसं बंद करून घेते. आता इथे काय करायचं, दाबटीप टाकून घ्यायची आणि पट्टी वरच्या बाजूला काढून घ्यावी लागते, म्हणजे सुईच्या बाजूला. आता एवढं मी शिलाईमध्ये पकडत असते. तुम्ही किती पकडता तेवढं तुम्हाला इथे पकडायचं. अशी घडी करून घ्या पट्टीची आणि एक 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. का द्यायची, हुक अडकवताना धागा नाही तोडला तरीसुद्धा चालतो. जर जास्त असेल तर असं कट करून टाकायचं. आता इथे ना दोन्हीसुद्धा पट्ट्या एकसारख्या करून घ्या. कमी जास्त असतील तर आत्ताच बघा, पायपिंग करण्याच्या आधी, नाही तर हुक उचललं जातं. एकसारख्या करून घ्या. जास्त आहे माझी एक पट्टी, थोडंसं मार्किंग करून घेतलं बघा मी इथे. असं बघत जा. पण आता काय करायचं, अर्धगोल आकार देऊन घ्यायचा. अर्धगोल हे अशा पद्धतीने, एवढाच फक्त अर्धगोल, आणि शिलाई देऊन घ्यायची पूर्ण त्याच्यावरती अर्धगोल आकारामध्ये, म्हणजे गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येऊन जातो. ही पद्धत नक्की वापरत जा. असं बघत जा ठेवून व्यवस्थित आहे का. बघू शकता परफेक्ट झालं, आलं लक्षात तुमच्या, पण असं बघत जा. आता ही सुद्धा बाजू आपली परफेक्ट आहे. आता इथे पायपिंग करून घ्यायची
आपण इथे क्रॉसमध्ये पट्ट्या काढल्या होत्या कटिंग करताना. आता ह्या पट्ट्यांना आपल्याला एकाला एक अशा जोडून घ्यायच्या. जेवढ्या लागतात ना तेवढ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या समोरच्या बाजूसाठी. इथे मी पूर्ण पट्ट्या जोडून घेतल्या जेवढ्या लागतात तेवढ्या. आता इथे काय करायचं आपल्याला करायची आहे पायपिंग. त्यासाठी पट्टी जोडून घ्यायची. अर्धा इंच पकडायचं आहे. मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा सांगितलेलं आहे, अर्धा इंच पकडावंच लागतं, जास्त कमी सुद्धा नसतं घ्यायचं, नाही तर पटकन निघून जातं. हे पहा थोडीशी पट्टी जास्तीची ठेवली आणि कट करून टाकलेली आहे. आता इथे असं घडी करून घ्या आणि आपण जे सुरुवातीला अर्धा इंच पकडलं त्याच्यामधला थोडासा कपडा सापडू द्यात, म्हणजे आपली पायपिंग तयार झाल्याच्या नंतर धागे दिसत नाहीत म्हणूनसाठी. हे पहा आता इथे एक प्रकारची आपली पट्टी तयार होते पायपिंगसाठी. जास्तीचं असेल तर असं कट करून टाका, धागे वगैरे काय असतील तर. सावकाशमध्ये पण व्यवस्थित झाली. बघू शकता आपली एक प्रकारची पायपिंगसाठी पट्टी तयार होते. आता तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायची पायपिंग त्या अंदाजानुसार तुम्ही ते ठेवू शकता. आणि बरोबर असं पकडायचं आणि मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची एक, म्हणजे जेवढी तुम्हाला पाहिजे ना पायपिंग तेवढी तुमची तयार होऊन जाते. वरच्या बाजूला जेवढा कपडा ठेवायचा तेवढं ठेवायचं तुम्हाला इथे आणि बरोबर अशी तयार करून घ्यायची. आणि दुसऱ्यासुद्धा बाजूची हीच पद्धत वापरा, पायपिंग करून घ्यायची आहे. एक बाजू परफेक्ट झाली बघू शकता इथे. ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता आणि ही पद्धत नक्की वापरत जा. आता इथे आपलं लुक मार्किंग करायचं राहिलेलं आहे. वरच्या बाजूला मी थोडंसं सोडून दिलं बरं का, आणि खालच्या बाजूला सुद्धा एक मार्किंग करून घेतलं. वरच्या बाजूला पायपिंगसाठी थोडंसं सोडून दिला आणि असं बरोबर असे मध्यभागी घडी करून घ्यायची, म्हणजे काय एकसारखं मार्किंग होऊन जाईल. दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. फक्त पायपिंगसाठी वरच्या बाजूला सोडून द्या. त्रिकोणी शिलाई देऊन घ्या. इथे मी पूर्ण अशी त्रिकोणी शिलाई देऊन घेतली. आता इथे ना काय करा, थोडंसं बंद करून घ्या आणि मध्यभागी बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची. आणि ह्यासुद्धा बाजूची परफेक्ट अशी पायपिंग करून घ्यायची. पायपिंग करून झालेलं आहे माझी दोन्हीसुद्धा बाजूंची. आता जिथे आपली कटोरी तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्या. शोल्डर बऱ्याच वेळा उतरलं जातं, त्यासाठी असं मार्किंग करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा सांगत असते. ह्याच्यावरती सुद्धा कटोरी मार्किंग करून घ्या. दोन्हीसुद्धा एकसारखं झालं पाहिजे, म्हणजे मापाचं ब्लाऊज आणि आत्ता जो आपण ब्लाऊज तयार करतोय तो ब्लाऊज. आता इथे बघू शकता वरच्या बाजूला हे शोल्डर आहे, मार्किंग करून घ्यायचं लगेच खडूने. कटोरीवरती कटोरी ठेवून घ्या, शोल्डरवरती शोल्डर ठेवून घ्यायचं. त्याच्या समोरच्या बाजूला एक मार्किंग करून घ्यायचं. वरच्या बाजूला बरोबर आपलं अर्धा इंच राहिलं पाहिजे. मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा सांगितलेलं आहे. हे पहा झालं बरोबर. कटिंग करताना सुद्धा दाखवलं होते हे मी तुम्हाला. आता दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या. तेच आपलं परफेक्ट मार्किंग असतं, तिथेच ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसत असतो, ते लक्षात ठेवत जा. आता दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी ही पद्धत परफेक्ट वापरत जा, म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू एकसारखे होऊन जातील. कमी जास्त होऊ देऊ नका अजिबात. हे असं ठेवून बघितलं, झालं व्यवस्थित. एक लाईन अशी ओढून घ्यायची. क्रॉसमध्ये कधीही घ्यायचं नसतं, सरळमध्ये पकडायचं, सरळमध्ये लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. हे आणि हे अंतर सेम झालं पाहिजे, लक्षात ठेवत जा. मापाच्या ब्लाऊजचं आणि हे सुद्धा दोन्हीसुद्धा. आता ह्याच्यावरती पाठीची बाजू उलटी ठेवा. गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडायचं आणि दोन्हीसुद्धा शोल्डर जोडून घ्यायचे. हे गळ्याच्या बाजूला पकडताना एकसारखं पकडा, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका आणि पूर्ण पॅक करून घ्या. वरच्या बाजूला थोडंसं पूर्ण पॅक करून घेते, म्हणजे काय होतं धागे निघत नाहीत आपले म्हणूनसाठी. आता इथे बघू शकता ही सुद्धा बाजू अशा सरळ लाईनीमध्ये, वाटलं तर मार्किंग करून घ्या. त्याच्यावरती मग असं केलं त्यानुसार ह्याच्यावरती सुद्धा करून घ्या, म्हणजे कमी जास्त होणार नाही अजिबात. इथे सुद्धा पूर्ण असं बंद करून घ्या. हे झालं व्यवस्थित. आता ओपन करून घेते इथे मी. हे दोन्हीसुद्धा एकसारखं आहे का असं लगेच बघा. जास्त आहे एक बाजू थोडीशी तरी बघत जा, नाहीतर बाहीची उंची कमी जास्त होऊ शकते. आत्ताच बघायचं लगेच. आणि दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या. असं बघा
आता आहे एकसारखं झालेलं आहे आपल्या इथे. पण असं बघत जा. आता फिटिंगची बाजू लगेच बघून घ्यायची एकसारखी आहे का, असं बघत जा. हे पा कमी जास्त असेल तर बघत जा, मग थोडासा आकार देऊन कट करावं लागतं. ही बाजू माझी परफेक्ट आहे. आता ही बाजू आपण बघूया इथे. हे पा असं ठेवून बघायचं. कमरेच्या बाजूला एकसारखं झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. कमरेच्या बाजूला एकसारखं झालं पाहिजे. इथे वरच्या बाजूला माझं थोडंसं आहे असं मार्किंग करून घ्यायचं लगेच, आणि तेवढंच आकार देऊन असं कट करून टाकावं लागतं. हे पा एवढं माझं जास्तीचं होतं, तेवढं मी कट करून टाकलं. पण असं बघा. आणि क्रॉसपट्टी परफेक्ट शिलाईमध्ये पकडा. त्याच मापानुसार काढायची आहे तुम्हाला. सोपं सांगितलं तुम्हाला ह्या कटिंगमध्ये उलट मी. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. सर्वात आधी बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. ठेवताना ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. ही सुईची बाजू आहे, ह्याच्यावर ते अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला व्यवस्थित ठेवून घ्यायचं प्लेनमध्ये. अर्धा इंच पकडायचं आहे. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर इथे आपली अस्तरच्या कापडावरती बसली पाहिजे. दाबटीप टाकून झाली. अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे बघू शकता पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर प्लेन करत करत जोडून घ्यायचं आहे. बाहीच्या आकारानुसार इथे आपलं एका बाहीचं अस्तर जोडून झालेलं आहे. आता जेवढं शिल्लक असेल तेवढं सावकाशमध्ये असं कट करून घ्यायचं आहे. माझा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला. बघू शकता ही सुद्धा बाजू. त्याच पद्धतीने इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूचं अस्तर जोडून घेतलं. आता इथे थोडंशी कट देऊन घ्या. इथे सुद्धा, इथे सुद्धा, इथे सुद्धा. आपण ज्या ज्या ठिकाणी मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर कट द्या, म्हणजे दुसऱ्या सुद्धा बाजूला कट मार्किंग होणार आहे त्यासाठी. हे पहा ह्या सुद्धा बाजूला तुमचं होऊन जाईल त्यासाठी. आणि थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे काय होईल चुन्या टाकायला सोपं पडेल त्यासाठी. थोडे कटसुद्धा देऊन घेते ह्या सुद्धा बाजूला आणि मार्किंग करून घेते, म्हणजे चुन्या टाकण्यासाठी सोपं पडेल त्यासाठी. आता इथे मी समोरच्या बाजूला लेस जोडून घेणार आहे. लेस ही ब्लाऊज पीसमधलीच होती. तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा वापरू शकता. इथे मध्यावरती मार्किंग करून घेते, म्हणजे एकसारखी जोडली जाते त्यासाठी. आता इथे सुद्धा असं मध्य करून घेते, म्हणजे एकसारखी जोडली जाईल. मध्यबरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ही लेस जोडून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घेतलं आणि पूर्ण जोडून घेते. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला ह्याच पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथून सुरुवात करायची आणि ह्या चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत आणि एकसारख्या टाकून घ्या. छोट्या छोट्या टाकल्या तरी सुद्धा चालतील, आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. त्यासाठी सावकाश दाखवते. आता ह्या चुन्याची तोंड ह्या बाजूला करून घ्यायची आहे. सोपं आहे एकदम. हे पहा अशा पद्धतीने. ज्या पद्धतीने आपण त्या बाजूला टाकल्या त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला एकसारख्या पकडायच्या आहेत फक्त पकडताना, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू तुमच्या दिसायला एकसारख्या दिसतील त्यासाठी. आता जिथपर्यंत आपलं मार्किंग आहे ना तिथपर्यंत बघू शकता इथे व्यवस्थित झालेले आहेत. आणि दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. चुन्या टाकून झाल्या. हे पहा एकसारख्या सुद्धा झालेल्या आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता इथे.
दुसरीसुद्धा बाजू इथे आपली तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. त्यासाठी मध्य व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा असं पकडा एकसारखं आणि मार्किंग करून घेऊ शकता. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला सुद्धा थोडासा असा खोलगट आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, ह्याच्यावरती सुद्धा मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि असं पकडायचं सर्वात आधी. आणि कोणती बाजू समोरच्या बाजूला येत आहे ना असं बघून घ्या. कोणती बाजू समोरच्या बाजूला येत आहे असं बघून घ्यायचं आणि त्या बाजूवरती असं पकडायचं तुम्हाला आणि इथे थोडासा खोलगट आकार देऊन घ्यायचा. म्हणजे काय होईल, इथे तुमचं जोडताना चुकणार नाही त्यासाठी. आता ह्याच्यावरती एकदम नॉर्मलमध्ये थोडासा असा 2 इंच सोडून द्या. फिटिंगच्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं. नंतर असं थोडासा जिथपर्यंत आपण कटचं मार्किंग केलं म्हणजे जिथपर्यंत चुन्या टाकल्या तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं थोडंसं खोलगट आकार देऊन आणि अशी शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावरती बरोबर. आणि सावकाशमध्ये असं कट करून घ्यायचं आहे. नॉर्मलमध्ये थोडासा आकार द्या फक्त, जास्त देऊ नका. आता इथे ही समोरची बाजू खोलगट बाजूला येणार बरोबर असं ठेवून घ्यायचं. खोलगट बाजू बरोबर आपली समोरच्या बाजूला झाली पाहिजे. आता इथे बाही जोडून घ्यायची, बरोबर मध्यापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरते. हे पहा बरोबर पुरलेले आहे. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. आता इथे मी जोडून घेते. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका दोन्हीसुद्धा बाजू. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. आणि दुसऱ्यासुद्धा बाजूची तुम्हाला हीच पद्धत वापरून बाही जोडून घ्यायची आहे मध्यापासून बरोबर नेहमीप्रमाणे. आता इथं काय करायचं आहे, आपल्या अशा पद्धतीने पकडा फिटिंगची बाजू, कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधी त्यासाठी बघून घ्यायचं आहे आपलं एकसारखं आहे का. आणि सर्वात आधी कडेकडेला एक शिलाई देऊन घेते. आता हे पलटी करून घ्यायचं, अस्तर पकडायचं आणि थोडंसं बंद करून घेते, म्हणजे कमरघेर मोजून घ्यायला सोपं पडतं त्यासाठी. थोडंसं बंद करून घेते. इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. दंडघेर जेवढा असेल तेवढा मोजून घ्यायचा आहे. पहिली शिलाईची टिप मोजून घ्यायची, मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेतलं. आता त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू सेमच मार्किंग झालं पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका. मार्किंग करून घेतलं. आता नेहमी मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीने ते परफेक्ट असे फिटिंग करून घेऊ शकता. पहिली शिलाईची टिप असं पकडायचं, सरळ पकडायचं, सरळ लाईनीमध्ये. जेवढं भरलं तेवढं ह्याच्यावरती सुद्धा सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आणि असा ब्लाऊज पकडायचा. मापाचा ब्लाऊज ज्या पद्धतीने आपण पकडला त्या पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आणि मार्किंग करून घ्यायचं. पहिली शिलाईची टिप जेवढी भरली तेवढी, त्यासाठी 2 इंच शिलाई मार्जिन पकडत जा, म्हणजे परफेक्ट होऊन जातं, कमी जास्त अजिबात होत नाही आहे. हे पहा सुद्धा ब्लाऊज असा पकडायचा आणि इथे मार्किंग करून घ्यायचं बरोबर. सेम तेच मार्किंग झालं पाहिजे. पकडताना सरळ पकडायचं म्हणजे बरोबर होऊन जातं. आता कमरघेर मोजून घेते पूर्ण आणि ब्लाऊजना कडेपासून मोजत जा, कमी जास्त होऊ देऊ नका. नाहीतर नाही काय होतं, कमरेच्या बाजूला लूज होऊन जातं, ब्लाऊज वरच्या बाजूला सरकला जातो पाठीच्या बाजूने. त्यासाठी एकसारखं पकडायचं असं, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. आता एवढं मापाचं ब्लाऊज संपला, तिथे एक मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालेलं आहे. आता ते अंतर मोजून घ्यायचं. त्याचे बरोबर आपल्याला ते 4 भाग करावे लागतात, लक्षात ठेवत जा. त्याचे बरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. आता हे अंतर एकदा निम्म करायचं, जेवढं आलं तेवढं निम्म केलं, परत एकदा निम्म करून घ्यायचं. हे पहा निम्म झालं बरोबर. एवढा आपला चौथा भाग आलं लक्षात तुमच्या.
आता इथं काय करायचं, पहिली शिलाईची टीप सोडून द्या, कारण की ते पकडून आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला. त्यासाठी ही शिलाईची टीप सोडून द्यायची आणि त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यायचं. हे लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, झालं मार्किंग करून, जेवढं आलं तेवढं. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू पहिली शिलाईची टीप सोडून द्यायची. ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला, म्हणून ते सोडून द्यायचं आणि पुढच्या बाजूला जेवढा आलेला आहे, जेवढा चौथ्या भाग तेवढा मार्किंग करून घ्यायचा. सोपं आहे एकदम. आता इथं मार्किंग करून घ्यायचं. पट्टीचा वापर करून दंडघेर, मुंडा आणि कमरघेर एकाला एक जोडून घ्या आणि जेवढं तुमचं आलेलं आहे ना तेवढंच जोडून घ्यायचं असं एकाला एक. ते लक्षात ठेवत जा. जेवढं तुमचं आलेलं आहे ना तेवढंच इथे जोडून घ्यायचं आहे एकाला एक. ते लक्षात ठेवा. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू मुंडा दंडघेर जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने मुंडा कमरघेर जोडून घ्यायचा. जेवढं तुमचं आलेलं आहे ना तेवढं बरोबर असं मार्किंग करून घ्या, म्हणजे फिटिंग चुकत नाही अजिबात. आता इथे कमरेच्या बाजूला पूर्ण बंद आणि जे मार्किंग केलं त्याच्यावरती पहिली शिलाईची टीप परफेक्ट आपली फिटिंग राहते त्याच्यावरती. जेवढ्या शिलाई बसतील, 3 बसल्या तरी सुद्धा चालतील. आता दुसरी सुद्धा बाजू तीच पद्धत. कमरेच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधीच बघायचं आहे, तेव्हा व्यवस्थित होऊन जाईल. आता बऱ्याच वेळा कमी जास्त होतं. क्रॉसपट्टी परफेक्ट काढून घ्या. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची परफेक्ट अशी फिटिंग करून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. धागे वगैरे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता, बाही सुद्धा बघू शकता आपली. इथे ही सुद्धा बाजू बघू शकता. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. बघू शकता आपला गळा, ही सुद्धा बाजू. कटोरी सुद्धा बसायला परफेक्ट बसणार आहे. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की बाही डिझाईन बनवून बघा. इथे बघू शकता आपली पाठीची सुद्धा बाजू, गळासुद्धा आपला इथे व्यवस्थित आलेला आहे. कोणताही अजिबात तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, उंचीमध्ये सुद्धा आणि कमरघेरमध्ये सुद्धा. ब्लाऊजसुद्धा अजिबात वरच्या बाजूला जाणार नाही. उंचीसुद्धा परफेक्ट घ्यायची आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत नक्की वापरा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.